चॅनलच्या सर्व श्रोत्यांना सादर प्रणाम. आज आपण श्री गजानन महाराज विजय ग्रंथातील 20व्या अध्यायाचे पठण करणार आहे. तरी सर्व श्रोत्यांनी शांत चित्ताने याचे श्रवण करावा आणि गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वाद प्राप्त करावा ही विनंती. ओम गणगण गणात बोते, ओम गणगण गणात बोते, ओम गणगण गणात बोते. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा हे चंद्रभाग तटविहारा देवा वरद पाणी धरी दास गणूच्या मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कार्य ऐसी मांडलीस माझे पाप ताप दहन करा कृपा कुशाने करून राहो आनंदी सदामन तुझे भजन करावया यास अंतर केल्यास वृथा लागेल दोष खऱ्या दोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्यामसुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परम उदारा माझा इच्छा पूर्ण करी. अहो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर काय या शेगाव्याची शेगावीच्या ज्ञान गबसती असता गेला निशिती काय आता काय येते ते माती राहिले आहे निर्वळ समुद्राच्या आटल्या नीर वा पुष्पतरूंचा गेलावर कोण त्यांचे करणार कौतुक या जगामध्ये आता खेपा शेगावत करणे आहे की निमित्त देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थेची ऐसे कित्येक बोलती परिती असे सांच भ्राती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ते आहे ते भेटली परी तेच ठाई भाविका तैशीच शेगावत श्री गजानन स्वामी समर्थ तै ऐसा जयाचा सिद्धांत दर्शन त्यांनी तेथे होतं तेजविषयीच एक कथा सांगेन मी इथे आता. गणपत कोठाडे नाम होता एक भाविक गृहस्थ. हा रयाली कंपनीचा एजंट शेगाव दुगानीचा नित्यनेम होता त्याचा दर्शनाचे श्रोते हो. अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी बैसून या समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले त्यास समर अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयादशमीसह ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी शिधा मठा भीतरी धाडला मोठ्या प्रमाणात. ते कांता म्हणे हो प्राणनाथा हे तुम्ही काय करिता हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळासी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक होताना सांगते पेट कराचे ब्राह्मण बले सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले. त्या उभयतांच्या स्वप्नात उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास हे कैसे विसरलास सांग मला येवेळी. खुणेच्या गोष्टी ऐकून साशंग झाला ब्राह्मण लक्षण म्हणे असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरी नमस्कार केला तो पाहता पाहता गुप्त झाला बोरीबंदर स्टेशनासी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्यापरी प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडेकरासी राहित साहित गावासी भेटीत झाले पुण्यराशी संन्यासाच्या वेशाने. एक मार्धव मार्तंड जोशी कळंब कसरू ग्रामासी याला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाच्या समयाभली शेगावसे जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थांचे दर्शन ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपली वेगे दमणी जाऊ शेगावा लागून रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा. तई तपय शिपाई कुतुबुद्दीन बोलू लागला जोडून हाभाळ आले भरून याचा विचार करा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले पाणी गडू झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर आता हो नदी पार जा दमणी करी तयार उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडली दमणी आला लगेच घेऊनी. जोशी आता बैसूनी जाऊ लागे शेगावा. दमणी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात जाण्या पहिले तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावरत बळावला कडकडात करी चपला मन नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर. मेघ वर्ष मुसळधारा झंझावाट सुटला शेतकऱ्यांच्याही छपरा तोडू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब येथेच आले मरण तुम्हा आम्हा लागून उपाय असे आती नसे. तई मार्धव मार्तंड जोशी घाबरले झाले निजमानसी बाहू लागले समर्थासी करुणायुक्त वचने. हे समर्था गजानना रक्षणा अमुच्या करी प्राणा अशा संकटी तुझ्या विना त्राता न अशा संकटी तुझ्या विना त्राता कोणी आम्हा ते. कथा ऐकली पुराणात जहाज बुडता समुद्रात त्यास संताने देऊन हात रक्षणे केले सर्वस्वी. तुम्ही संत असामान्य ब्रह्मवेत्ता करुणाधन करी आमुचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमणीत आले जीवन बैल गेले घाबरून मग दोषी पुढे येऊन बोलते झाले शिपायस.
तू आता मागे सर, अवलियाचे भजन कर, तेच नेतील आपणा पार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले, समर्था, अगाध आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून, दोघांनी मिटले नयन, तो काय घडला वर्तमान, ते आता पर्यसा. अशा महापुरातुनी पैल तटा पावली दवणी, उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता, पहा केवढी अगाध सत्ता हे अवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले, निजभक्ता ना बडू दिले, जोशी शेगाव प्रती आले एक घटका रात्रीस. वंदन केले समाधीला, पालखीचा पाहिला सोळा, दुसरे दिवशी बहुत केले दान धर्म जोशांनी. बाळा भाऊ चियापाशी ब्राह्मण भोजन घालण्यासी, काही रुपये अतिहर्षी जोशी देत जाहले. साकल्ले कथिले वर्तमान, बाळ भाव लागून, हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार, हा करीतसे व्यापार वराडात कापसाचा. यास एकी साली भला 10,000 तोटा झाला, त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी. परी व्यापार सोडवेना, चिंता मनीची जाईना, फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी कटपट करी, नाना प्रकारे साजिरी, स्वस्त ना बसती व्यापारी, राहती सदा प्रयत्नार. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त, उतरण्या गेला घरात विनायक श्री कराच्या. तो इतक्यात तेथे आला एक विभूत बुध हो भला, भिक्षा काही मागण्याला असिर कराच्या घरात. पोशाख अवघा मराठी, करामाची भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी, बनातीची मळकट. कंपू वायूने शरीर कापत होता वरच्यावर, त्यास पाहता श्रीकर चित्ती परम कोपले. जा बेटेला मागल्या दारी, तेथे मिळेल भिक्षा खरी, नको चढूस पायरी ओसरीच्या ये वेळा. परी हे बोलले त्याचे, भिक्षेकरी न मानिसाचे, येऊनी वरती ओसरीचे. यादवान सन्निध्य बसला, घाल भिक्षा काहीतरी, असे म्हणून पुढे करी. भिक्षापात्र भिकारी यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात, भिक्षारी हा लोचट बहुत, नको म्हणता असे येत, हा बैसला येथून. त्याते पाहता न्याळून, तई तो भासला गजानन, सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. दृष्टीश तेज अत्यंत, स्वरही त्याचा परिसत्य, फरक इतकाच होता, कंप होता तनुला. तेज मुद्रा बोलणे होते समर्थांपणे, ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निजचित्ती. हा जरी मानू गजानन, तरी ते गेले समाधीस्थ होऊन, आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीशी. काही असो पैसा देऊ भिकाऱ्या कारण, श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने आणि काही देणे म्हणे, श्री गजानना कारणे शिरणी गाळ वाट गुळाची. ते वायदे करसी वरचेवर, ते मी आता मानणार, तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना. त्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी, रुपये मोजला लवकरी, काढक पाकिट खिशातून. ऐसा भिकारी बोलता सुभेदार झाला देता, काही रुपये तत्वता पाकिटचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी, संतुष्ट मी इतक्यावरी, होत नाही दे लवकरी, आणखी रुपये दाई मला. पुन्हा रुपये काढले, भिकाऱ्याचे अर्पिले, तो इतक्यात घरात गेले विनायकराव असिकळ. यादवराव एकटा बसला होता श्रीकरांच्या ओसरीला. ते पाहून बोलला, सुभेदाराशी येणे ती. संशय गजाननाविषयी का घेतोसी चित्ती पाही, कपडे काढून आभार आहे माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे एकवार, माझी तेणे होईल दूर व्याधी तुझी यादवा. तू मजला मुलापरी कारे राजसे अंतरी, ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरवणे तयारी. फिरविला नक्षिकांत अंगारून त्याने हात, त्याला तो आल्या इतक्यात आसरी उसरीला. रुपये घेऊन भिक्षेकरी गेला द्वाराच्या बाहेरी, यादवाने बहुतापरी तपास केला गावात. परी न थांगला गला, शेवटी त्याने निश्चय केला, ऐसे आपल्या चित्ताला की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी, हे सामर्थ्य असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापारासी, काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाडीला आल्या कापसाच्या विकावयाच्या साच्या. वळले ते नीट तेथेच आले. वर्ध्याची या बाजारी विक्री होता किंमत, येथे जवली त्या बहुत, तेने यादव चित्तांत समाधान पावला. आणि निश्चय ऐसा केला, जो भिकारी भेटला तो होता समर्थवाला श्री गजानन योगीराज. समर्थ आपल्या भक्तांची रक्षण करते अहर्निशी, निष्ठा मात्र त्यांच्याविषयी दृढतर पाहिजे मनात. भाऊ राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर, त्याची तेल्याच्या चर बदली असे जाहली. म्हणून तेथे जाण्याला खामगावहून निघाला. सहकुटुंब मठात आला, घ्यायश्रींचे दर्शन. गाडी केली तेलाऱ्याची, तयारी केली निघण्याची, वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा.
बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोले येणेरती, अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावा तुम्ही. तुम्ही आजपर्यंत गेला नाही येथे उपक्षित, आज ऐसे विपरीत काहू मनी आणले. यातून आहे व्यातिपात, हे ना आणावे मनात, कवर सांगे त्याप्रत मला निकड आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो, नसता आग्रह मला तो, तुम्ही न करा ये काळी. बोलल्याप्रमाणे निघाला तेलाऱ्याचे डॉक्टर भला, घेऊन मुला माणसाला दमणी माझी बसला. रात्र होती अंधारी, महाभयंकर साजरी, वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे. तो चमत्कार ऐसा झाला, तेल्हाऱ्याचा रस्ता चुकला, कोण न बटे पंथाला विचारावे कोणा जरी. गाडी अरुंद रस्त्यावरी, दोन्ही बाजूचं काटे फार, गाडी उभी काठावर एक भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला. हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसे विपरीत, अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला. तू तेलाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाणं, आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले. काय होताच दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला, वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज. तेलाऱ्याचा रस्ता थोर, आमिष हमेशा वाहतो साचार, मग आडमार्गावर गाडी कशी आलीच तुझी. ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता, काहू मजला शिव्या देता, म्यानं अपराध केला की. मी हमेशा भाडे करतो, तेलाऱ्याहून येथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो, रस्ता उद्घा माझी मज. बैल ना कोठेही वळले, मी ते नीट येथेच आले, तलाव पाहता स्तब्ध झाले, हा न रस्ता तेलाऱ्याचा. मग कवर समजला मनात, हे समर्थांचे आहे कृत्य, प्रसाद घेतल्या विरेत का की मी निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला, आता वाट गवसे कशी. हे भयंकर कानन येथे मशीत आता कोण, गजानना तुझ वाचून रक्षण माझे कराया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगरमाळांचा आवाज आला, डॉक्टरांची कानी पडला, तेणे आला थोडा धीर. गाडीवाल्याचे म्हणे कवर रस्ता नाही फार दूर, याव चाहुलीच्या समार धरून गाडी हाणत होता. ते त्यांनी ऐकले, काट्या कुपाट्यात नेले, नीट रस्त्याला लावले या आपल्या गाडीस. हमरस्ता लागता भली डॉक्टरांनी चौकशी केली, तो ऐशा परिसमली गोष्ट त्या कवराते. हे शेगावाचे शिवार आहे अजून साचार, मग म्हणाला डॉक्टर चला शेगावी परत आता. सूर्योदयाच्या समयाला शेगावसी कवर आला, वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आता बरे झाले, व्यातीपाती न जाऊ दिले समर्थाने तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जाहो तेलारा, करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत, मानवाचे अवघे बेत सिद्धीच जाणे अशक्य. संतांचे जे असेल मनी तेचे घडील घडोनी, भरोसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्थ बैसावे. दुसऱ्या दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेलारेसी, आता पुढील गोष्टीसी अवधान द्यावे श्रवणाते. एक रत्नसा नामे नर, होता जातीन भावसार, तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यास सोबणीचा रोग झाला, कोण म्हणते सटावला, बालक अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात. दिसू लागले अवघी हाडे, वरती नुसते कातडे, वैद्य लागले बडबडे, परीन झाला उपयोग. मुलगी रडता राहीना, दूध पाणी घेईना, ज्वर मोहीत सोडीना, पाहू तयाच्या तनुते. वैद्य म्हणती रत्नासी, आता औषध न दयेयासी, हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्याशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर, उगीच फुल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागली ठससा, शेवटी विचार त्याने केला ऐसा आपल्या मानसी. येवी तेवी मरते पोर, माझे आता साचार, पाहू करून एक वार उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अति जवळ, घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया. हात पाय गार झाले, नेत्रतेज मंदावले, मनगटाचे सोडिले ठिकाण पाहून पहा नाड्यांनी. अशा स्थिती माझारी रतन मसाने पुत्र करी घेऊन ठेवला असे द्वारी, नेहून ज्या समर्थांच्या. आणि केला त्यांची नवस, पुत्र माझा उठल्यास शेगावी वाटीन तुम्हास मी, शेरणी वाटीन मी तुम्हास 5 रुपयांची. तुम्ही पावले अवघ्याला, त्यांचा अनुभव द्यावा मला, मी है आपुला, माझी उपेक्षा करू नका. माझे मूल द्वारात तुम्हा जरी झाले मृत, तरी अवघ्या आवळारात तुमची होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण आले संगत आम्हा जन, हे स्वामी गजानना कृपा करीब या बाला. पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडीन त्यावरी, तुझा आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा. अमृत तुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज वृष्टी, नको करूस मला कष्टी महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला, मूल हात पायाला हलवाया लागले, नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहील कोठून त्या दर, सूर्याची या समोर तमाचा तो पाड नसे.
दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत. नवस असला श्रद्धा येतं तो फळ हा न्याय असे. दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थांचा संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची जवान 18 वर्षांची लांडेगाव सासर तिचे. ही असता गरोदर प्रसंग आला दुर्धर प्रसूतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. लाडे गाहून माहेरी चंद्रभागा आली खरी प्रसूस्तेव निर्धारी जनरीतीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती. तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला. तो होता नवज्वर थकून गेले डॉक्टर औषधोपचार केले फार आपल्या मुलीचे पाटलांनी. थोडा बहुत गुण आला व्याधी तितक्या पुरता दबला परी नक्की नव्हता मुळीच झाला नामशेष देहावतनी. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी एकदा अकोल्या नेली खरी औषध तिला द्याव्या. वैद्य विधाने नाना करती कोणी नलसंग्रहणी बोलणी कोणी वैद्य ऐसे म्हणती क्षय झाला मुलीस या. वेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला. मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन तारव अथवा मारो ऐसी अंगारा लावा प्रतिदिवशी तीर्थ द्यावे प्याव्यासी समर्थांच्या पायाचे. पिता मोठा निष्ठावंत समर्थांवरी अवघा येत हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता झाला. तिला उठवत नव्हते शय्येसी तीच आली दर्शनासी पायी चालत मठाशी. हे महत्व अंगाऱ्याचे निष्ठावंत ज्याचा भाव तयाशी पावे देव उपास्यापदी भाव उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षणा परिदेव योग सुटेना तो भोगल्या वाचुनी. वाताचा झाला विकार जानकाबाईस साचार पोट दुखेवरच्यावर काही उपाय सुचेना. औषध येता दबे वात पुन्हा उठे पूर्वत ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत कोणी म्हणती रोग सत्य काही वधू लागले तेथ हा करणीचा प्रकार असे. का ती जितके असतो जमेदार त्याचे असते वाकडे फार दुबळा आपला दावी जोर चेटुकी करणी करून या. औषध उपाय बहुत केले जाणतेही जाणविले गंडे बहुत बांधिले करी जनकाबाई काय. पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून येता झाला होतं अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला. तो बिचारा सराईक सारे करी कांता बरी न होय परी विचार त्याने अखेरी ऐशारीती ठरविला. वैद्य आता गजानन जाणता आता गजानन देवऋषी आता गजानन तो जे वाटेल ते करो. माझी बायको सून त्याची ही भावना माझी साची आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. तू उद्या प्रातःकाळी करा स्नान मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी. ते तिने पतीचे वचन सर्व केले मान्य. समर्थ समाधी लागून गाऊ लागली प्रदक्षिणा. गेल्यानं त्या मात्रा वाया द्याया लागली सद्गुरुराया वार विकार जाऊन या निर्दोषी ती जाहली. खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य. समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे जाहले. हे वैशाखवद्य षष्टीशी शेगावे गेले वैकुंठाशी त्यांच्या मागून गादीशी बसले येऊनी नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणशी स्वप्न पडले नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो. हे माळी नारायणा तू शेगावसी करी गमना रक्षणा भाविक ज्यांना ऐसे मला वाटते. ऐसी स्वप्नी सांगून निघून गेले गजानन म्हणून आले नारायण शेगाव माझारी. काही दिवस यांनी अधिकार चालवला ते ठाई यांची समाधी झाली पाहिजे चैत्रशुद्ध षष्टीला. पूर्वसुकृता वाचून संत सेवा न घडे जाण संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्या पारसे. श्री गजानन लीलेचा पार कधी न लागायाचा अंबरीच्या चांदण्याचा हिशेब कोण न लागे कधी. मी अज्ञान पामर मती नाही तिळबर मग हा लीला सागर मुखी केवी वर्णू हो. त्याने जे जे वदविले ते मी कथित केले लेखणीने अक्षर लिहिले परी ते न मी तिचे मी समर्थ. ती लेखणी ज्याच्या करी तोची अक्षर काढी सारी निमित्ता कारण होती खरी लेखणी ती लिहावया. तसेच येथे झाले मी लेखणीचे काम केले लिहिते स्वामी भले श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपेवरून मी हे केले कथन मी केले हे लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो. स्वस्ती श्री दास गुणविरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसाप्रत कळसाध्याय पुढे असे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विशोध्याय समाप्तः. ओम गण गण गणात बोते ओम गण गण गणात बोते ओम गण गण गणात बोते.